हेलो फ्रेंड्स, मी आहे डॉक्टर अश्विनी आणि वेलकम टू माय चॅनल हॅपी लाईफ. तर फ्रेंड्स, आज व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आज माझ्या घरी आहे हळदी कुंकू. दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांतीला हळदी कुंकू आपण ठेवतो. ह्यावर्षी मकर संक्रांती आली 14 जानेवारीला. तर तुम्हाला माहिती आहे का की मकर संक्रांती आपण का सेलिब्रेट करतो? त्याचं तुम्हाला पौराणिक आणि आयुर्वेदमध्ये काय महत्त्व आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांना माहीत असेल पण एक नवीन पिढीला माहिती नसतं ना, आपण सेलिब्रेट का करतो आपले सण. तर तुम्हाला तुमच्या हेल्थच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने आपण ते सेलिब्रेट का करावे हे मी सांगणार आहे. तर मकर संक्रांती ही 14 जानेवारीला असते. त्यामुळे आपलं काय होतं, तेव्हा हिवाळ्याचा दिवस चालू असतो. आयुर्वेदानुसार तेव्हा शिशिर आणि हेमंत हेमंत आणि शिशिर हे ऋतू असतात. मकर संक्रांती ही हिवाळा ऋतूमध्ये असते आणि आयुर्वेदानुसार तो ऋतू असतो हेमंत आणि शिशिर. ह्या ऋतूमध्ये आपली मकर संक्रांती येते. तर जनरली ह्या ऋतूमध्ये काय होतं, तर खूप जास्त हिवाळा असतो. त्यामुळे आपली स्किन ड्राय होते, इचिंग व्हायला लागते आणि आपल्या शरीरामध्ये खूप जास्त वात वाढलेला असतो. त्यामुळे भरपूर ठिकाणी जे वृद्ध लोक आहेत त्यांना भरपूर शरीरात पेन व्हायला लागतात. तर आयुर्वेदाने काय सांगितले, वातशमन कसं होतं, तर वातशमन होतं 2 गोष्टीमुळे. तुम्ही एकतर बाहेरून एखादा स्निग्ध पदार्थ लावू शकता अंगाला, किंवा आतमध्ये इंटरनल आपण एखादा स्निग्ध पदार्थ आपण घेऊ शकतो. तर आपण काय करू शकतो, तर आता जसे आपल्याला सांगितले, संक्रांत आपल्याला यायच्या आधी 2 असतात. एक भोगी असते, नंतर संक्रांत असते, नंतर एक किंक्रांत असते. तर भोगीच्या दिवशी आपण काय करतो, बाजरीची भाकर खातो. का खातो बाजरीची भाकर? कारण काय असतं, की आपल्या शरीरात खूप जास्त थंडी पडलेली असते किंवा बाहेरच्या ऋतूमुळे थंडी असते. आपल्या शरीराची जी पचनशक्ती असते ती हळूहळू त्या थंडीमुळे कमी व्हायला लागते. तसं ते होऊ नये, आपल्या शरीरात गरमी राहावी म्हणून आपल्याला जे आपल्या परंपरानुसार सांगितण्यात आलेलं आपल्या जुन्या लोकांनी, की बाजरीची भाकर खायला पाहिजे. त्यांनी गरम असते ती, शरीराला गरमी देते आणि त्यामुळे काय होतं, फक्त बाजरीची भाकरी खाल्ली तर काय होणार, की वृक्षता अजून वाढणार. आपल्याला गरमी तर मिळेल, पण वृक्षता वाढेल. त्याच्यामुळे आपण काय करतो, किंवा आपल्याला काय सांगितले तेव्हा, की आपण त्याच्यामुळे तीळ लावले पाहिजे. म्हणून आपण बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खातो. तिळामध्ये काय असतं, तो स्निग्ध पदार्थ असतो. तो जर स्निग्धता आपल्या शरीरात वाढवतो. त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, आयर्न असतं, मॅग्नेशियम असतं, झिंक असतं. या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला भेटतात. आणि काय होतं, की तीळ आणि त्याच्यासोबत आपण गूळ पण खातो. गूळ जो आहे तर तो तुम्हाला माहितीच आहे. तो आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतो. त्याने हिमोग्लोबिन पण वाढतं आणि गूळ ही सगळ्यात जास्त उष्ण असतो. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातली उष्णता वाढायला पण मदत होते. म्हणजे जे आपल्याला परंपरेनुसार सांगितलेलं आहे, की तुम्ही तो त्याच सीझनला त्याच गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजेत. तर ते जे पूर्वजांनी आपलं केलंय, तर ते एकदम बरोबर अभ्यासपूर्ण केलेलं आहे. पण आता आपण बरेच लोकं ते पाळत नाही. त्यामुळे आपली हेल्थ खराब होते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत पारंपरिक, त्या गोष्टी पाळल्याच पाहिजे. आणि अजून एक दुसरी गोष्ट आपण काय करतो, की भोगीच्या दिवशी भाजी असते. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो. कारण तेव्हा काय असतं, की सगळ्या प्रकारच्या भाज्या आलेल्या असतात. मार्केटमध्ये फ्रेश मटार आलेले असतात, गाजर आलेले असतात, अजून पावटा, शेंगा सगळ्या प्रकारच्या शेंगा आलेल्या असतात, पालेभाज्या आलेल्या असतात. तर आपण काय करायला पाहिजे, त्या सगळ्या भाज्या भोगीच्या दिवशी खाल्ल्या पाहिजे. भोगीच्या दिवशीच म्हणून नाही, पण सगळ्या दिवशी फ्रेश भाजीपाला खाल्लाच पाहिजे. त्याने काय होणार, की आपल्याला सगळ्या गोष्टीचे जे फायबर असतात आणि सगळे विटॅमिन्स, सगळ्या गोष्टी आपल्याला शरीरात भेटणार. भोगीच्या दिवशी स्पेशल काय होतं, की सगळ्या नवीन भाज्या आलेल्या असतात. छोट्या मुलांना ओळख व्हायला पाहिजे, घरच्यांना पण ओळख व्हायला पाहिजे आणि आपल्या शरीरात फायबर पण झाला पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो, त्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे. आणि आपण भोगी हा सण का म्हणतो, की आपण तो सगळ्या भाज्यांचा मिक्स भाजी असते समजा आणि बाजरीची भाकरी आणि त्याच्यामध्ये आपण तीळ लावलेले असतात. तर त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवतो. भोग चढवतो. त्याच्यामुळे त्याला भोगी म्हणतात. आणि आपण ही भोगी पण का करतो, की पहिले काय होतं, की सगळे नवीन-नवीन पदार्थ म्हणजे शेती करायचे सगळेजण. शेतीप्रधान आपली संस्कृती होती. तर शेतीमध्ये काय व्हायचं, नवीन सगळे जे आता हिवाळ्यामध्ये येणारे असतात सीझनल समजा, शेंगा असू दे, पावटा असू दे, मटार असू दे, गाजर असू दे, ह्या सगळ्यांचं ह्यावेळेस चांगलं म्हणजे आपण पीक येत होतं. त्यामुळे ते लोकांना सगळ्यांना खाता यावं म्हणून ते हा सण आपण सेलिब्रेट करत होतो. आणि अजून सांगायचं म्हणजे, की आता संक्रांत का सेलिब्रेट करतात? तर म्हणजे पहिले काय होतं, की कृषीप्रधान देश आपला आहे पहिल्यापासूनच. तर आणि मेन म्हणजे ह्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये जवळ-जवळ सगळेच पिकं उत्पादन झालेलं असतं करून. शेतीचे कामं करून झालेले असतात. जवळ-जवळ थोडासा तो रिलॅक्स रेस्ट टाईम त्यांचा असतो शेतकऱ्यांचा. आणि काय होतं, बायका पहिले खूप जास्त काम करत होत्या घरी, बाहेर, शेतामध्ये. आणि बायकांना असा विरंगुळा काहीच नव्हता. म्हणजे त्यांचे एंटरटेनमेंटसाठी तेव्हा काहीच नव्हतं किंवा त्यांचे भेटणं पण होत नव्हतं. तर मग हाच एक निमित्त होता मकर संक्रांती, की जेणेकरून त्या काय करायच्या, हळदी-कुंकूच्या निमित्ताने एकत्र यायच्या, सगळ्यांशी बोलायच्या, गप्पा करायच्या
त्यांचं म्हणजे छोटंसं गेट टुगेदर व्हायचं आणि एकमेकाचे जे मनातलं असेल समजा काही बोलणं किंवा दुःख, आनंद सगळं शेअर करायच्या. तर त्यामुळे त्यांना एक फ्रेश वाटत होतं. आपल्याला जसं आपल्या मैत्रिणी भेटतो तर आपल्याला छानच वाटतं तसं. आणि नुसतंच कसं भेटायचं? मग ते निमित्त काढलं हळदी-कुंकू. मग नुसतं हळदी-कुंकू कसं ठेवणार? मग त्याच्यासाठी आपण एक भेट देणार एकमेकींना. आता हे झालं तुम्हाला मी हळदी-कुंकूचं महत्त्व सांगितलं. पण बोरस्नान का करतात? तर त्यामध्ये आता संक्रांतीच्या वेळेस छोट्या मुलं आहेत समजा 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत आपण मुलांचं बोरस्नान करतो. तर का करतो बोरस्नान? मुलांना सहसा सगळ्या गोष्टींची माहिती करून देण्यासाठी, नवीन-नवीन पदार्थांची माहिती करून देण्यासाठी जसं की शेंगा असतील वेगवेगळ्या किंवा अजून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत गाजर असेल, बोर असतील किंवा छोट्या मुलांना आवडणाऱ्या चिरमुरे त्या म्हणजे आधी तर हेल्दीच गोष्टी वापरायच्या पहिल्या बोरस्नानला. त्यांना ओळख करून द्यायची आणि सगळ्यांमध्ये मिक्स होण्याची त्यांना छोटे मुलं असतात ते काही लवकर मिक्स होत नव्हते. सगळ्यांना मिक्स होता यावं म्हणजे ते सोशल व्हावेत म्हणून हा बोरस्नानाचा प्रकार होता. त्यांचं त्याचं औक्षण केलं जातं. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या हेल्थसाठी प्रार्थना केली जाते आणि मुलांनी मिक्स व्हावं, त्यांनी सगळ्या गोष्टी खाव्यात ह्यासाठी हा बोरस्नान होता. त्याच्यामुळं हा एक पण चांगला प्रकार आहे, पारंपरिक प्रकार आहे. तर मुलांना चांगली ओळख होण्यासाठी त्यांनी बोरस्नान तर केलं पाहिजे आणि मग संक्रांत पण आनंदाने सेलिब्रेट करायला पाहिजे. फ्रेंड्स आपण आता बघितलं की आपल्या हेल्थच्या दृष्टीने मकर संक्रांती किती इम्पॉर्टंट आहे, किती छान सेलिब्रेशन केलं म्हणजे करायला पाहिजे, किती छान आपल्या हेल्थ बेनिफिट्स भेटतात मकर संक्रांत सेलिब्रेट करून. तर हे झालं तुम्हाला आरोग्याबद्दल सांगणं. पण आपण अजून एक काम करतो त्याच्या संक्रांतीमध्ये तुम्हाला माहिती असेल आणि त्याचा ट्रेंड पण झालाय तो म्हणजे तो जुन्या काळाचा आता ट्रेंड होतोय, की संक्रांतीच्या दिवशी ब्लॅक साडी, ब्लॅक कलरचे कपडे किंवा सगळ्यांनी ब्लॅक कलरचे कपडे घालायला पाहिजे. तर ब्लॅक कलरच का? दुसरा कलर का नाही? कारण ब्लॅक कलर आपण आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यासाठी ब्लॅक कलर आपण कधी वापरत नाही. म्हणजे एकदम निषिद्ध केल्यासारखाच तो कलर आहे. मग संक्रांतीच्या दिवशीच का आपण ब्लॅक कलर वापरतो? कधी विचार केलाय? तर संक्रांतीच्या दिवशीच का वापरतात त्याचं एक सायंटिफिक कारण पण आहे. जे आपल्या पूर्वजांनी कधीच सांगून ठेवलं होतं, की ब्लॅक कलरचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो ब्लॅक कलर जो आहे तो उष्णता शोषून घेतो आणि उष्णता शोषून घेतो किंवा जे आपल्याला म्हणजे ऊब साठवून ठेवतो त्याच्यामध्ये. तर जनरली आता मकर संक्रांत तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंडी असते आणि काय होतं एवढ्या थंडीमध्ये ब्लॅक कलरचे कपडे घातले आपल्या अंगावर तर काय होतं जी उष्णता आहे सूर्याची उष्णता तो ब्लॅक कलर शोषून घेतो. त्यामुळे आपलं शरीर उष्ण राहतं, उबदार राहतं. म्हणून त्या दिवशीच ब्लॅक कलर घालायला पाहिजे. हे त्याचं सायंटिफिक रिझन आहे. त्याच्यामुळे ब्लॅक कलर घाला आणि तो ट्रेंड म्हणून पण मिरवा. फ्रेंड्स आपण आता बघितलं की आपल्या हेल्थच्या दृष्टीने मकर संक्रांती किती इम्पॉर्टंट आहे, किती छान सेलिब्रेशन केलं म्हणजे करायला पाहिजे, किती छान आपल्या हेल्थ बेनिफिट्स भेटतात मकर संक्रांत सेलिब्रेट करून. तर हे झालं तुम्हाला आरोग्याबद्दल सांगणं. पण आपण अजून एक काम करतो त्याच्या संक्रांतीमध्ये तुम्हाला माहिती असेल आणि त्याचा ट्रेंड पण झालाय तो म्हणजे तो जुन्या काळाचा आता ट्रेंड होतोय, की संक्रांतीच्या दिवशी ब्लॅक साडी, ब्लॅक कलरचे कपडे किंवा सगळ्यांनी ब्लॅक कलरचे कपडे घालायला पाहिजे. तर ब्लॅक कलरच का? दुसरा कलर का नाही? कारण ब्लॅक कलर आपण आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यासाठी ब्लॅक कलर आपण कधी वापरत नाही. म्हणजे एकदम निषिद्ध केल्यासारखाच तो कलर आहे. मग संक्रांतीच्या दिवशीच का आपण ब्लॅक कलर वापरतो? कधी विचार केलाय? तर संक्रांतीच्या दिवशीच का वापरतात त्याचं एक सायंटिफिक कारण पण आहे. जे आपल्या पूर्वजांनी कधीच सांगून ठेवलं होतं, की ब्लॅक कलरचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो ब्लॅक कलर जो आहे तो उष्णता शोषून घेतो आणि उष्णता शोषून घेतो किंवा जे आपल्याला म्हणजे ऊब साठवून ठेवतो त्याच्यामध्ये. तर जनरली आता मकर संक्रांत तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंडी असते आणि काय होतं एवढ्या थंडीमध्ये ब्लॅक कलरचे कपडे घातले आपल्या अंगावर तर काय होतं जी उष्णता आहे सूर्याची उष्णता तो ब्लॅक कलर शोषून घेतो. त्यामुळे आपलं शरीर उष्ण राहतं, उबदार राहतं. म्हणून त्या दिवशीच ब्लॅक कलर घालायला पाहिजे. हे त्याचं सायंटिफिक रिझन आहे. त्याच्यामुळे ब्लॅक कलर घाला आणि तो ट्रेंड म्हणून पण मिरवा. फ्रेंड्स आज मी हळदी-कुंकू ठेवलेलं आहे. तर माझ्यासोबत माझ्या 2 फ्रेंड्स पण आहेत. त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून हळदी-कुंकू ठेवलेलं आहे. तर आज बघूयात आपण कसं सेलिब्रेट करतोय माझी हळदी-कुंकू, मकर संक्रांत आणि आम्ही कसं सेलिब्रेट करतोय, कसं डेकोरेशन करतोय, कसं मेकअप करतोय आणि कोण-कोण माझ्या हळदी-कुंकवाला येणार आहे ते पण बघू शकाल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. थँक यू.